आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आजपासून राम मंदिर सोहळ्याच्या अक्षता वाटपाला सुरुवात होणार आहे। तर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर सोहळ्याचं नाशिककरांना निमंत्रण देण्यात आलंय। अक्षतांसोबतच राम मंदिराचा फोटो आणि नवीन राम मंदिराची माहिती या पत्रिकेमध्ये दिली जाते। तर नागरिकांनी 22 जानेवारीला दिवाळीप्रमाणे सोहळा साजरा करण्याचं आवाहन सुद्धा नाशिककरांना आता करण्यात येत आहे। आणि या अक्षता वाटपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आजपासून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या सोहळ्याच्या अक्षता वाटपाच्या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। महिलांकडून देखील या सगळ्या कार्यकर्त्यांचं बालकांचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये जी पिशवी आपल्याला पाहायला मिळते आहे त्या पिशवीमध्ये अयोध्येहून आणलेल्या ज्या अक्षता आहे पवित्र मंगल कलशामधून आणण्यात आलेल्या त्या अक्षता अशा पद्धतीने घरोघरी जाऊन वाटण्यात येत आहेत। आणि त्यासोबतच मग ह्या पत्रिका ज्या आहेत किंवा राम मंदिराचा फोटो आहे हे सगळ्यांचं वाटप जे आहे ते अशा पद्धतीने घरोघरी जाऊन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि प्रत्येकाला या सगळ्या सोहळ्याची माहिती जी आहे ती देण्यात येते आहे। 22 तारखेला जे राम जन्मभूमी राम प्राण प्रतिष्ठेचा जो सोहळा आहे त्यासाठी आपण निमंत्रण घरोघर प्रत्येक घरामध्ये जाऊन अक्षता पत्रक आणि माहिती देऊन त्यांना निमंत्रण देत आहोत। भारतीय अस्मितेचं प्रतीक श्रीराम मंदिर हे आमच्या देखत आमच्या पिढीला पाहायला मिळते। हा आमच्यासाठी खरंच भाग्याचा क्षण आहे। आणि नियोजन म्हणाल तर आम्ही रोज संध्याकाळी 7 ते 8 ही वेळ ठेवलेली आहे। सगळ्यांनी भारतीय वेशामध्ये पारंपरिक वेशामध्ये जाऊन घरोघरी अक्षता वाटप ठेवलेलं आहे। आणि 22 तारखेला आमच्या कॉलनीतलं जे मंदिर आहे नर्मदेश्वर महादेव तिथे 11 ते या वेळेत सुद्धा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या अक्षता सगळ्यांना तिथे घेऊन यायला सांगितले आहेत आणि तिथेच वाहणार आहोत। तेच आपल्यासाठी त्या दिवशी राम मंदिर असणार आहे आणि तोच आपल्यासाठी त्या दिवशी अयोध्या नगरी असणार आहे। कॅमेरामन विकी कदम सह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।